जय गुरु. जय गुरु. चालेल, चला आपण सुरुवात करूयात. घोडोपर स्थित्व झालं होतं, मरुभूमी झालं होतं, हिरन यह आश्रम में अयम. हा, हे माझ्या मते चाललं होतं. चालेल, कोणी केलं होतं आठवत आहे? माझं चालू होतं. बर, 3 मग घ्या ना, घ्या. वो आश्रम में रहता है. ठीक आहे, तुम्हाला तर उत्तर दिसले, पण करा. हो. आता हिरन, मृग म्हणजे पुल्लिंगी आहे, बरोबर. हो. तर त्याचं यह म्हणजे अयम. अयम आश्रमे तिष्ठती ना, काल तुम्ही म्हणत तिष्ठती होता किंवा प्राण्यांच्या निवसती, बाबतीत. निवसती ही हो. चालणार आहे, बरं का. हो. हा, चालेल. पुढचं कोण घेत आहे आता सीमाताईं नंतर? वसती पण चालेल. वसती चालेल, खरं तिष्ठती हे जास्त बरोबर होतं, पण वसती ही चालेल. प्राण्यांसाठी तिष्ठती जास्त योग्य असं. योग्य एवढंच, पण निवसती आणि वसती दोन्हीही चालेल. हो. सीमाताई नंतर कोण आहेत आता? विद्याताई तेंडोलकर आहेत. बहुतेक नाही आलेल्या ताई. आपण कपिलजींकडे जाऊ. ऋषि मुनि इसे अन्न खिलाते हैं. हा, ऋषयः हा, इमं हम्म, अन्नम हा, खिलयति. खादयती. खादय. आणि इथे ऋषी अनेक आहेत म्हणजे खादयंती होईल, खादयतीच्या ऐवजी. हो, बरोबर, खादयंती होईल, बरोबर. हा, बस एवढंच, कारण की ऋषी मुनी अनेक आहेत ना, म्हणून ते यंती झालं. बरोबर. ऋषी मुनी पण संस्कृत शब्द आहे ना, म्हणजे ऋषी मुनयः केलं तर. ऋषयः मुनयः हे मला जरा शंका वाटते, पण ऋषी मुनी असं जेव्हा म्हणतो ना आपण, तेव्हा ते खरं ऋषी आणि मुनी हे दोन शब्द आहेत. आपण आपलं त्याला मराठीमध्ये जोडगोळी केलेली आहे. अच्छा. पण खऱ्या बघायला गेलं तर ऋषी वेगळे आणि मुनी वेगळे. नारद हे मुनी होते. बरोबर. हा, आणि वशिष्ठ हे ऋषी होते. म्हणून ऋषयः मुनियः च असंच पाहिजे. ओके. हा, आणि इमम तर बरोबर यांनी वापरलं होतं, कपिलजींनी. ठीक आहे, जायचं आपण पुढे. आणि हे बघा, हे जे खिलवणे हा जो प्रकार आहे ना, याला प्रेरक रूप म्हणतात बर का. म्हणजे आपण चालतो आणि आई आपल्याला बोटाला धरून चालवते, चलती चालयती, असे जे प्रकार असतात त्याला प्रेरक रूप म्हणतात क्रियापदाची. बरोबर. चालेल, आता आपण पुढचा हे करायचं आहे. नाही, हे हे त्यांनी फक्त त्याचा एक पूर्णच्या पूर्ण तो परिच्छेद कसा बनला तो दिलेला आहे बघा. अशा रीतीने आपला मग पाठ संपतोय. ठीक आहे, आपण एक क्षणभर फक्त एक काम करूयात. हा, आपण जरा विभक्ती एकदा म्हणून घेऊयात आपल्या सगळ्यांसाठी. इदम पुल्लिंग, एकेकाने घ्या कोणीही.
कोणाचं आत्ता झालं होतं? कपिलजींचं झालं होतं ना, मग माझं झालं रुपालीजी. होतं. रुपाली नाहीये आज. बर, ठीक आहे. मग विशाखाताई तुम्ही म्हणताय हा पूर्ण शब्द? हो हो. हा. इदम अयम इमौ इमे प्रथमा इमं एनम इमौ एनौ इमान् एनान् द्वितीया अनेन एनेन अभ्याम् एभिः तृतीया अस्मै अभ्याम् एभ्यः चतुर्थी अस्मात् अभ्याम् एभ्यः पञ्चमी अस्य अनयोः एनयोः एषां षष्ठी अस्मिन् अनयोः एनयोः एषु सप्तमी. बरोबर. चालेल. पुढचं कोण घेतंय तुमच्या नंतर? सुकेशाताई आल्या असतील तर त्या घेतील. मोहिनीताई आल्यात का? हो सर. हा, म्हणा ना मग हा शब्द. इदम स्त्रीलिंगी इदं रूपात. स्त्रीलिंगी प्रथमा इयम इमे इमाः प्रथमा इमाम इमे इमाः द्वितीया अनया आभ्याम आभ्भिः तृतीया अस्यैः आभ्याम आभ्यः चतुर्थी अस्याः आभ्याम आभ्यः पञ्चमी अस्याः अनयोः आसां षष्ठी अस्याम् अनयोः आसु सप्तमी. चालेल, छान. छायाताई पुढचं एकदा सर वाचाल? हा, बोला. सर मी एक प्रश्न पुस्तकामध्ये ना स्त्रीलिंगी ह्याच्यामध्ये द्वितीया आणि तृतीयाला इमाम एनाम इमे इमाह एनाह द्वितीया आहे. हा, तर ते 2-2 रुपयात ती फक्त राहिलेली आहेत ना. पण म्हणजे ही चुकीची तर नाहीयेत. नाही म्हणजे ती चुकीची नाहीयेत ना पुस्तकातले, एवढंच मला. नाही, दोनदा असतील तर मग ती 2 असतील. इथे लिहिताना 1 लिहिलं गेलं असेल फक्त. हा, तेवढंच. म्हणजे जसं पुल्लिंगामध्ये त्यांनी काटेकोरपणे लिहिलंय, ते फक्त लिहायला इथे विसरलेले असणार. बरं, म्हणजे मी फक्त कन्फर्म केलं पुस्तकातलं बरोबर आहे. हो, पुस्तकात बहुतांशी बरोबर आहे. काही ठिकाणी आम्हाला टायपोग्राफिकल एरर मिळालेले आहेत. चालेल, आपण पुढचं छायाताईंना विचारायचं म्हणाल, सांगायचं? हो सर. हा, जय गुरु. जय गुरुताई. इदम नपुसकलिंग. इदम इमे इमानी प्रथमा इदम इमे एने इमानी एनानी द्वितीया अनेन अभ्याम एभिः तृतीया अस्मै अभ्याम एभ्यः हा जो आहे ना, हा एक आपण म्हणतो ना, त्यातला हा ए आहे तो. एक एभ्यः चतुर्थी अस्मात् अभ्याम एभ्यः पञ्चमी अस्य अनयोः एषां षष्ठी अनयोः एषां एषां षष्ठी अस्मिन् अनयोः एषु सप्तमी. छान. चालेल, म्हणजे आपण फक्त एक रिव्हिजन म्हणून बघितलं होतं. आणि या सर्व याच्यामध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला कादंब म्हणजे बदक एक अवघड गेला होता शब्द. वृक म्हणजे लांडगा. शृगाल म्हणजे कोल्हा. बाकी सर्व शब्द बऱ्यापैकी आपल्याला. आणि शश हा ससाला जवळपास आहे, म्हणून मी म्हणेन की तिथे पण आपण मटका लावू शकतो साधारणतः. तर अशा रीतीने आपण हा धडा संपवलेला आहे. आपण दुसऱ्या धड्याला सुरुवात करूया, म्हणजे पाठ क्रमांक 2 यातला. चालेल. आणि आपण आता हे शब्द बघणार आहोत. तर आता लताताई, तुम्ही डावीकडचा जो स्तंभ आहे ना, ते पूर्ण वाचा, 1 ते 11. कानचित
म्हणजे नाही, कुछ. नीट 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 ताई वाचा. हो. कानी चित्ती. कानी कानिचित चित. कानी चित म्हणजे म्हणजे काही, कुछ. मराठीत काही. आणि पण्याने. मराठीत पण सांगायचं. तुम्ही बर. हिंदी वाचलात की तुम्हालाच मी हा. मराठीत सांगायला सांगणार आहे. कानी चित कुछ म्हणजे काही. हम्म. पण्याने म्हणजे बाजार की हा, वस्तू आहे. पण्यानी पण्यानी. पण्याने नी लहानने बाजार की वस्तू आहे म्हणजे बाजारातील वस्तू. अगदी बरोबर. पश्चषष्ठी. पंचषष्ठी म्हणजे 65 65. 65. समूह म्हणजे वर्ष म्हणजे हम्म. वर्षच. बरोबर आहे. समूह म्हणजे एक वर्ष थोडक्यात. विपिनीही. नाही, VP आहे का बघा ताई. विपणीही. हा, विपणीही विपणीही. म्हणजे दुकान. हा, पुल्लिंगी आहे विपणीही. प्रविशती म्हणजे म्हणजे प्रवेश प्रवेश करतो. करता आहे म्हणजे प्रवेश करतो. उपसृत्य. करते दोन्ही चालेल बर का. उपसृत्य म्हणजे पास जाकर म्हणजे जवळ जाऊन. हा, स्वल्प मूल्याने म्हणजे सस्ती हा म्हणजे म्हणजे स्वस्त का. स्वस्त. बरोबर आहे एकदम. आपण नाही का म्हणत ये तो बहुत सस्ता है, नाही का. आपण बाजारात जाऊन फळवाल्याला विचारलं की बाबा हो. हे आंबे कसे दिले, तर हिंदी भाषिक म्हणाला अरे ये तो बहुत सस्ता है आज. कियत म्हणजे कितला म्हणजे तेवढ्या किती तेवढ्या किती का. किती किती हा, किती. कितला. किती. आपण म्हणतो ना कितीला दिलं. हा, कितीला दिलं. हा, त्यातलं किती. परिमाणम म्हणजे परिमाण म्हणजे वजन. बरोबर आहे. आता सैर भरा म्हणजे एक सेर वजनाची म्हणजे एक सेर शेरभर, वजनाला एक. मराठीत आपण शेरभर म्हणतो ना. बघा जसाच्या तसा आपण शब्द घेतला. शेर हो. भारा, शेर भर. सेरभर. पुढचं वाचू सर. नाही, आता मात्र पुढचं आपण यांना देऊ, अपर्णाताईंना देऊ संधी. हा. अपर्णाताई तुम्ही म्यूटवर आहात का. आलेल्या आहेत त्या मला दिसल्या होत्या. ठीक आहे, बहुतेक अडचण त्या असेल. आऊट झाल्या बहुतेक, दिसत नाहीये. अच्छा, बरं. मी नाही, वाचू होत्या, का? आलेल्या होत्या, पण मी बघितलं नाही, होतं. आहे ते आम्ही ते आता 8 झाले 9चं म्हणून मी अच्छा बघितलं. अच्छा, बर बर बर, ठीक आहे. मग निशिगंधाताई आल्या. त्या पण नाहीयेत. मग सीमाताई. हो. शर्करा, शक्कर, साखर. करगलम कागज म्हणजे कागद. संपुटीकृत्य पुडिया बांधकर म्हणजे पुड्या पुड्या बांधणे. बांधून. हा, पुड्या बांधून. बांधून. आणकह आणा. आणा. आणा बघा म्हणजे आपल्याकडे आणे होते ना, 1 आणा, 2 आणा, 4 हो. आणे. रुप्यः रुप्यकः रुपया. हा, दोन्ही वापरतात. दोन्ही समानार्थी शब्द आहेत, रुप्यः किंवा रुप्यकः. हम्म. आणि बघा या दाय रुपयः वरूनच पुढे रुपया हा शब्द आलेला आहे. हा. दाय लेकर म्हणजे घेऊन. हा, विलोक्य म्हणजे देख कर बघून. हम्म. अकिंचित करम कोई बात नाही. क्षुद्र बात म्हणजे छोटी गोष्ट. हा, अल्पियान म्हणजे कुछ थोडा. आपण पण थोडाच म्हणू. हम्म. जावेन अल्पियान थोडा. अल्पियान हा थोडा. जवेन वेगसे हम्म. वेगात. वेगात किंवा वेगांनी. वेगाने. तर पुस्तकामध्ये ना हा, आदाय आहे, दायच्या ऐवजी लेकर. मला एकदा जरा वाटलं होतं, कारण की दाय आणि आदाय. आदाय म्हणजे लेकर असणार. हा, कारण पुस्तकात हम्म. आदाय आहे ते. हा, तेच म्हणजे मग टायपो आहे. मला एकदा क्षणभर जरा वाटलं, पण म्हणलं ठीक आहे, बघूयात. 1 मिनिट, मला मॉडिफाय करू देत, लिहायलाच चुकलंय.
मग दाय म्हणजे देणे, देऊन का होतं का? देऊन आता होतं, देऊन, आणि आदाय म्हणजे घेऊन. घेऊन. दान प्रदान सारखं. बरोबर आहे, अगदी त्याच्यावरूनच हे सगळे पुढचे शब्द आलेत. हम्म. दान प्रदान. छान छान सीमाताई, बरोबर तुम्हाला सिमिलॅरिटी कळली. चाल, पुढचं आपण हे बी केलंय, हे एक दुरुस्त करायला पाहिजे. चालेल. परत एकदा सगळे शब्द एकदा एक क्षणभर मनातल्या मनात वाचाल का सगळेजण, म्हणजे मग आपण पुढच्या ह्याच्यात गेल्यावर मागे आपल्याला बघायला नको. आणि तसं आपण जेव्हा वाक्य वाचू तेव्हा साधारणतः आपल्याला अंदाज बांधता येईलच. चालेल. पण आता याच्यामध्ये करायचे वाक्य आपल्याला. चालेल. कोण घेणार आहे आता? सीमाताई झाल्या होत्या ना आता. म्हणजे आता विद्याताई तेंडुलकर. हा. संवादः सुरेशः अशोक क्व गच्छसीदानीं क्व येते, अशोक क्व 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 क्व. क्व अशोक क्व गच्छसीदानीं हम्म. अशोक कुठे जात आहेस? पण काय आहे, गच्छसी हे कळलं आपल्याला, गच्छ- सी पहिला आहे, हा. बरोबर आहे, सी रस्व आहे, हो. पण त्याचा तो दीर्घ इदानीं. झालाय, म्हणजे काय असेल, इदानीम. इदानीम म्हणजे आपण काय इदानीं. शिकलो होतो बालबोध मध्ये, आठवत आहे का? इथे नाही, इथे इदानीम म्हणजे आत्ता, यावेळी, आत्ता यावेळी. यावेळी. आणि तदानीम शिकलो होतो बघा, त्यावेळी, तेव्हा. त्यावेळी. बालबोधचं आठवायला पाहिजे तुम्हाला. हो हो. हा, बघा, अशोक अब कहाँ जा रहे हो? अशोक आता तू कुठे जातोयस? कुठे चालला आहेस? कुठे चाललास, कुठे जातोयस? चाल, पुढे. विद्याताई नंतर आहेत आपले कपिलजी. आपणे गच्छामि, हम्म. विलंबः सञ्जातः सत्वरमेव, कानिचित् पण्यानि कृत्वा निवर्तयिष्यामि. हा, बाजाराला जात आहे. आपणे गच्छामि म्हणजे बाजाराला बरं. जात आहे. आपण म्हणजे आपण म्हणजे बाजारात. मी बाजारात जातोय. पुढे काय? आपण एक 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 शब्द नुसता बघत जाऊ, सर्व वाक्य नंतर जोडू आपण. विलंब म्हणजे विलंब, उशीर काहीतरी. हो. सत्वरम एव म्हणजे लवकरच किंवा हो, लगेचच, बरोबर. या अर्थाने. बरोबर, सत्वर आणि एव, बरोबर. हा, बरोबर. कानिचित आपण शिकलो कुछ म्हणजे काही. काही. हो, पण्यानी म्हणजे काय? बाजारातल्या वस्तू. बरोबर. क्रीत्वा म्हणजे काय? विकत घेऊन. विकत घेऊन. क्रीण विक्रीण असे शिकलो होतो आपण. हो, बरोबर. हा, म्हणजे क्री म्हणजे काय? विकत घेऊन. आणि त्वा प्रत्यय लागलाय बघा, त्वा. आणि निवर्तयिष्यामि हे भविष्यकाळी काहीतरी आहे, बरोबर. हा, हरकत नाही, आपल्याला आता माहिती नाही ना, आपण बघायचं. हा, मी बाजारात किंवा दुकानात जात आहे, उशीर झाला आहे. बघा, विलंब संजात. आता संजात हे काय झालं? धातू साधित झालं बघा, कारण की ते भूतकाळवाचक उपयोग झाला त्याचा. उशीर झाला आहे म्हणजे ऑलरेडी झालाय आता उशीर, बरोबर, म्हणजे भूतकाळ झालाय, म्हणून संजात.
विलंब संजात. आता हे बघा, हे छोटस वाक्य जे आहे ना, ते किती उपयुक्त आहे बघा दररोजच्या जीवनात. इट्स ऑलरेडी लेट, आपण किती वेळा म्हणतो की नाही. आधीच उशीर त्याऐवजी झालाय. विलंब संजात आपल्या रोजच्या व्यवहारात आपण घरात वापरू शकतो. हो. विलंब संजात. लवकरच काही वस्तू म्हणजे लवकरच सत्वरम एव म्हणजे लवकरच. कानिचित म्हणजे काही. पण्यानी म्हणजे वस्तू. क्रीत्वा म्हणजे खरेदी करून. निवर्त येष्यामी म्हणजे मी परत येईन. बघा आता हे आपण नवीन एक शिकलो क्रियापद. निवर्त येष्यामी. निवर्तिष्यामि. सज्जातः म्हणजे काय म्हणालात तुम्ही? संजात है ते. संजातः म्हणजे काय? म्हणजे झालं आहे. झाला आहे, उशीर झाला आहे. ओके. हा, उशीर झाला आहे. भूतकाळी आहे. रूप हो. हे धातू साधित भूतकाळ आहे हा. म्हणजे माझ्याकडून उशीर झाला आहे असं आहे थोडक्यात. मया विलंब संजात. माझ्याकडून उशीर झाला आहे. हे काही दिवसांनी तुम्हाला लक्षात यायला लागेल हळूहळू की अरे हे संजात विलंब म्हणजे संजात म्हणजे साधारणतः मला भूतकाळी रूप वाटतंय काहीतरी. ठीक आहे. पुढे कोण घेणार आहे आता? कपिलजींनी घेतलं होतं मी. ना? हो, हा, कपिलजी नंतर मी आहे आता. नाही हो मी. तुम्हीच आहात. बरोबर आहे. रुपालीजी नाही येत नाही का? किम कश्चिदुत्सवः अद्य तव गेहे. कश्चित उत्सवः आहे का ते? हो, कश्चित अधिक उत्सवः. उत्सवः अद्य तव गेहे. गेहे म्हणजे घरात. राईट. बरोबर आहे. तुझ्या घरी. हा, तव तुझ्या घरी. कश्चित कोणता उत्सव आता तुझ्या घरी आहे असं? आता नाही, आज, अद्य. आज आज तव कहे तुझ्या घरी. हा, आज तुझ्याकडे कोणता कोणता उत्सव आहे? उत्सव आहे? कहचित. बरोबर आहे, म्हणून कश्चित. बरोबर. कहचा आपण काय अर्थ होतो? कोण. बरोबर आहे. हो. काय आज कोणता उत्सव आहे तुझ्या घरी? बरोबर. आहे. कोणीतरी प्रश्न विचारत होता. बोला ताई. प्रश्नार्थक म्हटलेले त्यांनी, आहे का? हो मग. आहे, आपण आहेपर्यंत मला हे झालं. फक्त विचारले, हा. प्रश्नार्थक विचारले आहे का? आहे का? बरोबर आहे ना. हो. मग अशोक काय म्हणतोय आता? सुरेश म्हणतोय की तुझ्या घरी आज कोणता उत्सव आहे. त्यावर अशोक काय म्हणतोय आता? कोण करणार आहे? मोहिनीताई करते. मोहिनीताई. ठीक आहे, मोहिनीताईंना अडचण दिसते. आपण छायाताईंकडे जाऊ. हो सर. अशोकः आम अद्य पितृपादानां जन्मदिनोत्सवः. हा. आज आम म्हणजे हो. हो आज. पितृदाना म्हणजे पितृपादानां म्हणजे वडिलांचा. वडिलांचा हा संस्कृत जन्म. मध्ये वडिलांना आदरार्थी संबोधण्याकरता पितृपाद म्हणतात. वडिलांचा जन्मदिनोत्सव म्हणजे जयंती आहे. नाही, वडिलांची जयंती नाही, वडिलांचा जन्मदिवसच म्हणतो आपण. जन्मदिवसच म्हणायचं. जन्मदिनोत्सव आहे. बरोबर आहे. आता एक लक्षात घ्या बरं का ताई, की हो. आपण जरी वडिलांना जरी मान देत असलो, पण जर का आपले वडील समाजामधले खूप एक थोर व्यक्ती म्हणून होऊन गेले असतील, तर आपण त्या ठिकाणी जयंती म्हणून वापरू शकतो शब्द.
म्हणजे कसं व्हायला पाहिजे की आपल्या वडिलांचा जन्मदिवस हा समाजातल्या खूप लोकांनी जर का साजरा करत असतील तर मग त्याला जयंती म्हणतात. हो पण जर का आपल्या वडिलांचा जन्मदिवस हा फक्त आपण आपल्या घरातलेच करत असू हा तर त्याला जयंती नाही म्हणत, जन्मदिन. जन्मदिवस म्हणत. आणि दुसरी गोष्ट, जन्मदिवस हा एखाद्या माणसाचा तो हयात असताना केला जातो. हो आणि जयंती जी असते ना ती जन्मदिवसच साजरा करायचा असतो, पण तो दिवस त्या व्यक्तीच्या पश्चात करतो आपण. हो म्हणजे अगदी. शिवजयंती, शिवाजी हो महाराज ज्या दिवशी जन्मले तो दिवस. हो बरोबर. हा, म्हणून त्याला बरोबर. शिवजयंती म्हणतो. हा फरक नव्हता माहिती मला सर. हा बरोबर. नाही, आपण कसं ना जयंती जन्मदिवस सगळं असं इतकं लुजली वापरतो ना, हो ढिल्या प्रकारे वापरतो. आणि हे सगळं आपण संस्कृत जेव्हा शिकायला लागतो ना तेव्हा आपल्या खऱ्या अर्थी सुसंस्कृत व्हायला लागतो. हो चालेल. हा, अरे तुम्ही सांगणार होतात. नाही, तुम्ही हो सांगितलं ना आज सांगितलं. हो. वडिलांचा जन्मदिवस आहे. होय आज वडीलधारी व्यक्तींचा जन्मदिवस आहे. म्हणजेच वडिलांचा. हो हं. पुढे सुरेश काय म्हणतोय आता, कोण बघेल? लताताई. हो सर. सुरेशः किं वयः तव पितृचरणाम पितृचरणाम चरणानाम. चरणानाम ताई, म्हणजे कुठलाही शब्द ह्या ना वाचायची घाई करू नका बघा. हो आम्हाला बोर व्हायला पाहिजे इतकं स्लो वाचायचं. हो किं वयः तव पितृचरणानाम नाम. चरणानाम हा म्हणजे तुझ्या अं, हा, तव म्हणजे तुझे, षष्ठी आहे. तुझ्या वडिलांचे हा, वय काय आहे. बस, वयला वयच म्हणतात. हा वय हा आपण संस्कृत मधून घेतलेला शब्द आहे. हो अल्पवयीन नाही का म्हणत आपण, अल्पवयीन हो मुलगी आहे, हो अल्पवयीन मुलगा आहे. तुझ्या वडिलांचे वय काय आहे? हो बरोबर. इथे एक प्रश्न होता हा, बोला. की हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत का मग? कोणचे? पितृपाद आणि हो पितृचरणाम. हो हो, अगदी अगदी. पितृपाद आणि चरण. पाद म्हणजे चरण. अच्छा अच्छा. चालेल. पुढचं घ्यायचं, कोण घेणार आहे? निशिगंधाताई ते आले आहेत. आता आल्या का घेऊ का? ताई? हा आले हो, मग ताई आपण ताई घेऊ अजून नाही आल्या का? कोणालाच नाही आला. अच्छा, बर, त्यानंतर म्हणजे क्षणभर त्यानंतर नाही, बर ठीक आहे. सर वाचू निशिगंध ताई, मग तुम्हीच. पंचषष्ठी समायुतं मम पितृवर्यः अद्य हम्म. मम गृहे बहवः सम्बन्धिनः मित्राणि च आगमिष्यन्ति त्वयापि आगन्तव्यम्. पंचषष्ठी म्हणजे 65 समायुत. समायुत म्हणजे काय माहिती नाही. सम म्हणजे समह म्हणजे वर्ष. सम म्हणजे वर्ष, म्हणजे 65 वर्षांचं माझे माझे वडील वडील आहेत असती. अद्य मम गृहे, आज माझ्या घरी बहवा पुष्कळ नातेवाईक आणि मित्र येणार आहेत. हा, येतील. आगमिष्यन्ति म्हणजे हा येणार आहेत, भविष्य काळाबद्दल बोलतोय. येणार आहेत. त्वयापि आगंतव्यम, तू सुद्धा येणे करावे किंवा नाही, यावे. तू सुद्धा येणे आहे तू सुद्धा येणे आहे किंवा तू सुद्धा आले पाहिजेस. तू सुद्धा येणे योग्य आहे किंवा हा, असं काही. नाही, एवढं स्ट्रेच करायची गरज नाही. तू तू तुझ्याने सुद्धा सुद्धा यावेस. येणे आहे. हा, तू सुद्धा अगदी जर का तुम्हाला काटेकोर करायचं असेल तर. हा हा, आणि
तर त्यालाच तसा आपण काय म्हणतो, तुझ्याने सुद्धा, तुला सुद्धा यायला हवे. हा द्वयम अपि हा नाही त्वयं नाही, त्वया अपि आगंतव्यमला आपण द्वयम तुला सुद्धा यायला पाहिजे असं बर बोली तुला मराठीतला अनुवाद करू शकतो. चालेल. बघा, तुला सुद्धा यायला हवे, यायला हवे, यायला पाहिजे, कसंही म्हणू शकतो. ठीक आहे, चालेल. पुढचं घेऊ. कोण आहेत आता? निशिगंधाताई नंतर सीमाताई. सीमाताई. सुरेशः भद्र कतिवादने आगमिष्यन्ति जनाः. जनाः. सुरेश म्हणाला भद्र म्हणजे हा, ते आता भद्र आदरार्थी हा जो आहे वाटतं. ना, तो सज्जन माणसा अशा अर्थाने नेहमी म्हणलं जातो संस्कृत मित्र मध्ये. मित्र भद्र म्हणजे मित्र होत नाही. आता इथे मित्र असू शकतात ते दोघ जण, पण जनरली अरे सज्जन माणसं आपण म्हणतो की नाही, हो हा, अशा अर्थी भद्र हा शब्द वापरला जातो. पण सज्जन माणूस हा म्हणजे आता मी आणि दिलीपजी, कपिलजी एकमेकांना ओळखतो. हा, हा. आम्ही मित्र नाही आहोत, कारण की आम्ही काय दररोजच्या उठण्या बसणाऱ्यातले नाही आहोत. पण मला माहितीये की हा माणूस सज्जन आहे, त्यामुळे मी म्हणताना म्हणेन भद्र कपिलजींशी. म्हणजे त्याच्यात थोडासा आदरही दाखवला जातो आणि थोडीशी मैत्रीही दाखवली जाते. अशा भद्रचा अर्थाने भद्र दुसरा हा अर्थ शब्द. हा, काय आहे ना म्हणताय? तर? सुंदर पण आहे ना भद्रचा दुसरा अर्थ? हा, तो वेगळा अर्थ आहे. पण इथे आता सुरेश आणि यांच्यामध्ये काही, अशोक यांच्यामध्ये सुंदरतेचा प्रश्न नाहीये. हा. ठीक आहे. हो. कतिवादने म्हणजे किती वाजता? बरोबर आहे. कती आगमिष्यन्ति वादने म्हणजे किती वाजता. किती वाजता लोक येतील? लोक नाही ताई. मी काय सांगितलं माणसं. होतं? मी काय सांगितलं होतं? लोक. लोक. लोक हा चुकीचा शब्द आहे. तुम्हाला शुद्ध मराठी बोलायचं असेल तर लोक म्हणावं लागेल. गावाकडची मराठी बोलायची असेल तर आपण गावाकडची मराठी बोलूयात, मग लोक म्हणा. पण मग तुम्हाला सगळं गावाकडचं बोललं पाहिजे. मग मोरल्या अंगाला चलशील का असं म्हणायला लागेल. नाही, ती भाषा वाईट नाहीये, पण मग एका भाषेत म्हणजे एका भाषेत बोलायचं. मग लोक येतील. किती वाजता लोक येतील येतील किंवा येणार आहेत. येणार. भविष्य काळात बोलतोय. हे बघा, आता इथे हे सज्जन केलंय हिंदीमध्ये. हो. ते भद्र अभद्र सारखं बघितलं तर भद्र म्हणजे चांगलं, त्याप्रमाणे त्यांनी हा, हे सज्जन. चांगल्या मनुष्या, सज्जन मनुष्या अशा अर्थी. भद्र काळ म्हणजे चांगला काळ, अभद्र काळ म्हणजे वाईट काळ. चालेल, पुढे कोण घेणार होतं? सीमाताईंच्या नंतर विद्याताई तेंडुलकर आहेत. हा, मी अशोकः समयं की पृच्छसि षष्ट्यादनं यावत् आगच्छ. हा जरा मला शब्द की वगैरे चुकीचा वाटतोय. किम वगैरे असं हा पाहिजे ना. हा, किम पाहिजे होता. एक मिनिट. हा. वाचल्या जरा थोडस माशी शिंकलीच. किंबयः नाही, हे पुढच्या स्लाइड वर होतं. समयं किं पृच्छसि. किंवा याच्यावर आपण किंमत. ठीक आहे.
पृच्छसि वदनते षड्वादनं समय यावत् षड्वादनं यावत आगच्छ. वेळ हा कशाला विचारतोस? 6 वाजता ये. 6 वाजेपर्यंत. वाजेपर्यंत यावत. हा 6 वाजेपर्यंत ये. यावत आणि तावत, हम्म. जोपर्यंत तोपर्यंत, असं ती जोडगोळी आहे. हो. यदा तदा तसं यावत तावत. हम्म. अशी एक कुठली निशिगंधाताई तुम्हाला म्हण आठवतीये का हो? यावत चंद्र दिवाकरौ, म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आभाळात आहेत तोपर्यंत, असं काहीतरी होतं बघा. आठवतंय काही? आपल्याला मराठीत होतं का? हो असंच होतं. यावत चंद्र दिवाकर. हा कशात होतं हे तर आणि आठवत नाही. म्हणजे तो ध्वज फडकत राहील वगैरे असं म्हणजे. हा हिंदू साम्राज्याचा ध्वज फडकत हा राहील. हा हा. बरोबर आहे. यावत यावत चंद्र चंद्र दिवाकरौ. करेक्ट. हम्म, हम्म. छान छान छान. हा म्हणजे 6 वाजल्यापर्यंत ये. 6 वाजेपर्यंत ये. हम्म. चालेल. पुढे कोण होतं? विद्याताईंनंतर कपिलजी आहेत. सार्ध षड्वादनं यावत् आगच्छामि चेत् हम्म. अं, षड्वादनं म्हणजे 6 वाजता. सार्ध म्हणजे सह अर्ध का? म्हणजे हा सह अर्ध म्हणजे पण ते अर्ध 6 वाजल्यानंतरचा अर्धा तास, म्हणजे 6:30 थोडक्यात. अच्छा, म्हणजे 6:30 पर्यंत आलो तर चालेल का? आगच्छामी म्हणजे येतो, बरोबर आहे. पर्यंत येतो. आणि चेत म्हणजे तर. म्हणजे 6 वाजेपर्यंत आलो तर चालेल का, असं जे आपण म्हणतो ना, आलो तर आणि प्रश्नचिन्ह म्हणतो. बरोबर. 6 वाजेपर्यंत आलो तर मग मी म्हणेन, अरे नाही 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 कपिल, तू आधी ये. बरोबर. बरोबर. पण तुम्ही माझ्याशी बोलताना काय म्हणाल, अरे प्रसाद मी 6:30 वाजेपर्यंत आलो तर? नको नको उशीर होईल, आधीच ये. राईट. आला हो. तर तो तर कसा वापरला लक्षात आला? चेत. हो. हा विशाखाताईच आहेत आता. चेत अव्यय आहे ना त्यातला? हो चेत हे अव्यय आहे. नैव षड्वादन समये एव निश्चित रूपेण गंतव्यम त्वया. न एव म्हणजे मग मुळीच ठीक आहे, नाही. आपण नंतर करूयात. न पहिल्या एव आधी म्हणजे संधी विच्छेद करूयात. हा न एव नैव षड्वादन समये हा एक शब्द एव आहे. निश्चित रूपेण निश्चित अगंतव्यम. रूपेण निश्चित आगंतव्यम रूपे आगंतव्यम त्वया. त्वया. म्हणजे मुळीच नाही, 6 वाजतापर्यंत नक्की ये. हा पण आता त्वया वगैरे म्हणजे कसं वापराल? तू नक्की ये. त्वया म्हणजे तुला यायला हवं का, असं का आहे का? हा तुझ्याकडून. तुझ्याकडून यायला हवे. हा निश्चित निश्चित रूपाने 6 वाजेपर्यंत तुझ्याकडून तुझ्याकडून यायला हवं. आगंतव्यम कर्तव्यम सारखं येणे आहे. येणे आहे. हा. तू 6 वाजताच्या वेळीच निश्चितपणे यायला हवे. ते एवय म्हणून वेळीच केलंय का त्याचं? नाही च झालं ते एव म्हणजे च. हा जो इथं वेळीच च जो ना, हा हा तो एव आहे मधला आहे. ओके. आणि नैव म्हणजे असं ठासून जेव्हा नाही नाही. म्हणतो ना,